नमस्कार, मी सचिन जाधव, सोलापूर उत्तर दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञान मंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली। प्रवेशासाठी संपर्क 9657833464 9970331925। विजयसिंह मोहिते पाटलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना अखेर सुनावले। काँग्रेसवर केली मोदींनी घणाघाती टीका। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान। 1926 मतदान केंद्रावर 18,50,000 मतदार करणार मतदान। 500 वाहनासह 12,045 कर्मचाऱ्यांची करण्यात आली मतदान केंद्रावर नेमणूक। भगवान महावीर यांची शहर जिल्ह्यात जयंती उत्साहात झाली साजरी। समाज बांधवांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान महावीरांच्या प्रतिमेची काढण्यात आली मिरवणूक। आणि निर्भयपणे मतदान करण्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले मतदारांना आवाहन। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भगवान महावीर जयंती दिनानिमित्त रंगभवन चौक येथील भगवान महावीर स्तंभास तसेच जुना होटगी नाका येथील भगवान महावीर चौक येथील भगवान महावीरांच्या नामफलकास त्यांच्या प्रतिमेस माननीय सहाय्यक आयुक्त सुनील माने यांनी पुष्पचक्र आणि पुष्पहार घालून अभिवादन केलं। या प्रसंगी प्रभाकर दुभाषी, भास्कर सामलेटी, आर.वाय. जोशी, अशोक खडके, तानाजी लोंढे, केतनभाई शहा, राज्य उपाध्यक्ष बीजेएस, गौतम संचेती, श्याम पाटील, विभागीय अध्यक्ष बीजेएस, निर्मलाबेन मेहता, अध्यक्ष संगिनी, संतोष बंबू, राज्य कार्यकारिणी बीजेएस आदी उपस्थित होते। सोलापूर लोकसभा मतदानासाठी शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूर शहरात सुमारे 3,700 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त राहणार आहे। यामध्ये राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्यांसह सुमारे 1,842 पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी बाहेरून बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली। सोलापूर शहरातील 3 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 14 पोलीस निरीक्षक, 50 फौजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1,842 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। याशिवाय बाहेरून 1 पोलीस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलीस आयुक्त, 12 पोलीस निरीक्षक, 70 फौजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक, 350 पोलीस कर्मचारी, 1,100 गृहरक्षक दलाचे जवान, सोलापूर, गोंदिया तसेच मध्य प्रदेश येथील राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्या असा एकूण 3,754 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मतदाना दिवशी शहरात तसेच मतदान केंद्रावर बंदोबस्त राहणार आहे, असंही तांबडे यांनी सांगितलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पोलीस आयुक्तालयामधले 3 विधानसभा मतदारसंघ येतात। या मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 3 ग्रामीणचे आहेत आणि 3 सोलापूर शहरचे मतदारसंघ आहेत। या तिन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक अत्यंत शांततेच्या आणि मोकळ्या वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस विभागाने जानेवारी महिन्यापासून याची पूर्वतयारी केलेली आहे आणि पूर्वतयारीचा भाग म्हणून रेकॉर्डवरील जे गुन्हेगार असतात, गुंड असतात, बदमाश असतात, या लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी म्हणून आम्ही एकूण 1,695 लोकांची यादी तयार केली होती आणि या लोकांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांप्रमाणे प्रतिबंधक कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एकूण 30 गुंड गुन्हेगार लोकांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती। त्यापैकी आतापर्यंत 19 लोकांना DCP झोन यांनी तडीपार केलेला आहे। उर्वरित लोकांविरुद्ध तडीपारीची प्रक्रिया चालू आहे। आपल्या या शहरामध्ये एकूण 12 फ्लाइंग स्क्वॉड्स हे दिवस रात्र कार्यरत आहेत। त्यामध्ये पोलीस अधिकारी, त्याचबरोबर रेव्हेन्यूचे अधिकारी, त्यानंतर व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर अशा प्रकारची टीम कार्यरत आहे आणि हे फ्लाइंग स्क्वॉड्स त्याचबरोबर 9 ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम ह्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यासुद्धा दिवस रात्र येणारे वाहनं, संशयित वाहनं, संशयित इसम यांची तपासणी करतात आणि त्यांच्याकडे काही शस्त्र, दारुगोळा सापडतो का किंवा त्यांच्याकडे काही दारू वगैरे सापडते का, काही नार्कोटिक्स पदार्थ सापडतात का किंवा काही ज्याचा हिशोब नाही असे काही पैसे सापडतात का, याबद्दलची सक्त चेकिंग करत आहेत, जेणेकरून या वस्तूंचा इलेक्शनमध्ये कुठेही गैरवापर होणार नाही याची दक्षता आमचे लोक घेत आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली तर शरद पवारांना चांगले सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवार दिनांक 17 रोजी अपेक्षेप्रमाणे अकलूज येथील सभा तोबागर्दीची झाली. मोहिते पाटील यांनी सभेसाठी शक्तीपणाला लावली होती. मोदींनी या सभेत मोहिते पाटलांचं गुणगान केलं तर पवारांना कडव्या शब्दात सुनावलं. त्यांनी काँग्रेसनं आमची जात काढली असा आरोपही केला. यावेळी मोदी म्हणाले की जे दिल्लीत बसले आहेत त्यांना जमिनीवरील सत्य माहीत नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्यस्थिती येईल. मला आता लक्षात आलं की शरद पवार यांनी मैदान का सोडलं. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेचं रूप ओळखतात. दुसरं कुणी बळी गेलं तरी चालेल, पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधी होऊ देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले अशा शब्दात त्यांनी यावेळीही मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पवारांनी माझ्या कुटुंबावर टीका केली. कुटुंब कुठे आहे असं विचारलं. कुटुंब ही प्रेरणाशक्ती असते. मी भगतसिंह, सुखदेव, चाफेकर बंधू, सावरकर यांच्या कुटुंबापासून प्रेरणा घेतली आहे. तुम्ही यशवंतराव चव्हाण या गुरुपासून प्रेरणा घेऊन काम का केलं नाही असा सवाल मोदींनी केला. तुम्हाला मोदीसारखं जमणारच नाही, कारण मी स्वीकारलेला मार्ग झेपावणारही नाही असंही मोदी यांनी सुनावलं. मुझे अब समझ में आया कि शरद राव ने मैदान क्यों छोड़ दिया और वो ऐसा कभी कुछ नहीं करते क्योंकि शरद राव भी बड़े खिलाड़ी है. वो समय से पहले हवा का रुख समझ जाते हैं और वो ऐसा कभी कुछ नहीं करते जिसके कारण उनको और उनके परिवार को खरोच आ जाए और कोई बलि चढ़ जाए तो चढ़ जाए. वो कभी अपने आप का नुकसान नहीं होने देते और इसलिए मैदान छोड़ करके 9-2-11 हो गए. साथियों, एक मजबूत और संवेदनशील सरकार का मतलब क्या होता है? छत्रपति शिवाजी महाराज की ये धरती बहुत अच्छी तरह जानती है. भारत को आगे बढ़ाने के लिए, भारत को 21वीं सदी में नई ऊंचाई पर पहुंचाने के लिए केंद्र में ऐसी ही मजबूत सरकार चाहिए. चाहिए कि नहीं चाहिए? अरे आप अपने गांव में भी डीला डाला अगर पुलिस वाला आ जाता है तो आप पसंद करते हैं क्या? आपको दम वाला पुलिस वाला लगता है कि नहीं लगता है? लगता है कि नहीं लगता है? अरे आपका बच्चा स्कूल में जाता है और मास्टर जी में दम ही नहीं है तो आप बच्चे को वहां पढ़ाना पसंद करते हैं क्या? अच्छा टीचर चाहिए कि नहीं चाहिए? भाइयों बहनों, इतना बड़ा देश भी चलाना है तो मजबूत देश भी चाहिए, मजबूत नेता भी चाहिए. पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना भीम युवक क्रीडा मंडळ देणार प्रेरणा पुरस्कार. भीम युवक क्रीडा मंडळ आणि SP प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकारितेत योगदान देणाऱ्या पत्रकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता प्रेरणा पुरस्कार देण्यात येत असून यासाठी 11 जणांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता मड्डीवस्ती येथे होणार आहे. यावेळी समीर पांडगळे म्हणाले, पुरस्कार देण्यात येतो. त्या पुरस्काराचं वितरण 19 एप्रिल रोजी 7 वाजता SP चौक मड्डीवस्ती येथे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, सिद्धेश्वर बँकेचे व्हाईस चेअरमन शशिकांत तळे, स्वराज्यचे संपादक राकेश टेवळे, तपस्वी शिक्षण संकुलाचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन टोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या पत्रकार परिषदेत प्रशांत भानगे, मंगेश पांडगळे, पप्पू कांबळे, विश्वनाथ खरे, आदर्श झांबरे आदी उपस्थित होते. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. आनंदम विहार फेज 1. आपल्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न आता करा साकार. त्यासाठी सज्ज आहे सोलापुरातील भव्य प्रकल्प आनंदम विहार फेज 1. सोलापूर महानगरपालिका आणि SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स एकत्र सादर करीत आहेत
प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मंजूर झालेली सोलापुरातली पहिली योजना. आर्किटेक्ट शैलेश करवा आणि वेणुगोपाल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत गांधीनगर जुना विडी घरकुल रोड येथे 1500 फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोलापुरातील नागरिकांसाठी सुवर्ण संधी. ए, बी आणि सी विंग नुसार वर्गीकरण व वास्तुशास्त्राप्रमाणे आकर्षक संरचना. बी विंग मध्ये 1 BHK फ्लॅट्स रुपये 9,99,000 पुढे. सणानिमित्त बी अँड सी विंग मध्ये फ्लॅट घेणाऱ्यास एक सोन्याचे नाणे भेट. याशिवाय 5% स्टॅम्प ड्युटी माफ आणि GST ची पूर्ण सवलत. क्रेडाई व महारेरा नोंदणीकृत असल्याने विश्वासार्हतेची हमी. याशिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा जसं पॉवर बॅकअप सह 2 लिफ्ट्स, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधक प्रणाली, सर्व घरांसाठी प्रशस्त पार्किंग. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँक आणि मार्केट हाकेच्या अंतरावर. आमचा डेमो फ्लॅट रेडी आहे. चला तर मग या, पहा व त्वरित बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क साधा. संपर्क SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, आनंदम विहार, फेज 1. साइट ऍड्रेस सर्वे नंबर 150/1A/2, प्लॉट नंबर 1, कसबे सोलापूर, गांधीनगर, जुना वेडी घरकुल रोड, सोलापूर. मोबाईल 930910 3374 आणि 74 20 88 11 88. तमाम सोलापूरकरांना खुशखबर खुशखबर खुशखबर. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपलं घर, दुकान, ऑफिस, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, कंपनी सुरक्षित ठेवण्यासाठी विनम्र आणि तत्पर सेवा देणारी क्वालिटी प्रोडक्ट पुरवणारे विश्वसनीय नाव अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्ले स्टोर वरून मोफत सर्व्हिस सेंटरचा फायदा घ्या. अल्टिमा सिक्युरिटीची काही ठळक वैशिष्ट्ये: होम सिक्युरिटी पॅकेज, शॉप ऑफिस सिक्युरिटी पॅकेज, शाळा हॉस्पिटल सिक्युरिटी पॅकेज, सहकारी बँक पेट्रोल पंप पॅकेज, सोने चांदीचे ज्वेलर्स आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी पॅकेज. फक्त आमच्याचकडे उपलब्ध. बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध. अल्टिमा सिक्युरिटीच्या वतीनं ग्राहकांना सुवर्ण संधी, भव्य एक्सचेंज ऑफर मर्यादित दिवसांसाठी. आपला जुना CCTV आणा आणि नवीन फुल HDचा नवा CCTV फक्त 550 रुपये भरून घेऊन जा. चला तर मग त्वरा करा अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजीकडे. पाऊले चालती अल्टिमाची वाट, CCTV कॅमेऱ्याची उगवली पहाट. आता सोलापुरात फक्त अल्टिमाच्या CCTVची लाट, चोरांची लागणार वाट. मग पहा तर अल्टिमाच्या CCTV कर्मचाऱ्यांचा थाट. मग अवश्य भेट द्यायची बरं का. संपर्क ओंकार प्रकाश गळुर्गी. दूरध्वनी क्रमांक 8149 95 91 45 आणि 88 88 75 91 45. एप्रिल 2019 या दिवशी सोलापूर मतदारसंघातून येत्या 18 एप्रिलला सर्वजण आपल्या सुट्टीच्या दिवशी प्रत्येकजण मतदान करून आपल्या देशाला भक्कम नेतृत्व देण्यासाठी प्रत्येकाने वोटिंग करावे. मीही करत आहे, आपणही करावे याची नम्र विनंती. नमस्कार सोलापूरकर. मी डॉक्टर शंतनू पोफळीकर. मी डॉक्टर मंजिरी देशपांडे पोफळीकर. येत्या 18 एप्रिल 2019 रोजी आपल्या इथे निवडणुकांचे मतदान आहे. आम्ही दोघं तर त्या मतदानाला आवर्जून वर्णी लावणार आहोतच. तुम्ही सुद्धा अवश्य मतदान करा. कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन एक सशक्त आणि पूर्ण अशा सरकारला बनवण्यामध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.
मतदान सबका हक है। मैं मतदान कर रही हूँ, आप भी सब मतदान करना। धन्यवाद। मित्र, भारतीय राज्यघटनेनं आपल्याला सर्वात मोठा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदान. मी तर मतदान करणार आहेच, आपणही करावं असे मी नम्र विनंती करतो. हो, मतदान, वोट फॉर गुडनेस. मतदान सर्वांनी करावे. आम्ही सुद्धा मतदान करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान करा. धन्यवाद. मी मतदान करणार आणि आपणही करायलाच पाहिजे. मी मतदान करणार आहे, तुम्ही मतदान करा. धन्यवाद. उद्या दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान सोलापूर जिल्ह्यात होत आहे. आदरणीय बंधू भगिनींना विनंती आहे की मी उद्या मतदान करणार आहे. भारतातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी सर्वांनी मतदानाचं पवित्र कार्य पार पाडावं. घटनेला सदृढ असं मतदान करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील घटनात्मक अधिकार बजावण्यासाठी मी स्वाभिमानाने मतदान करणार आहे. आपण मी सर्व बंधू भगिनींनी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे ही विनंती. विजापूर रोडवरील इंचगिरी मठावर कानडीवाल्यांचा डोळा आहे असे साध्वी पुष्पलता यांनी सांगितले. नेहरूनगर विजापूर रोड सोलापूर येथे इंचगिरी संप्रदायाचा एक मठ आहे. या मठात पुष्पलता पाटील या गेल्या 25 वर्षापासून धर्मप्रसाराचं कार्य करीत आहेत. आध्यात्मिक कार्य करणाऱ्या या साध्वीला मठातून हाकलून ही मिळकत ताब्यात घेण्याचा डाव कर्नाटकातील जमखंडीच्या प्रभू बेन्नाळे यांच्यासह त्यांच्या बगलबच्च्यांनी टाकल्यानं साध्वी पुष्पलता यांनी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पुष्पलता पाटील म्हणाल्या, या मठात गेल्या 30 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा हे गुंड शारीरिक मानसिक छळ करीत आहेत. या साध्वीची एंजिओप्लास्टी सर्जरी झाली आहे, त्यामुळे काही बरं वाईट झाल्यास त्यास कर्नाटकचे प्रभू बेन्नाळे यांचे हस्तक आणि शासन जबाबदार असेल, असं पुष्पा पाटील यांनी सांगितलंय. आध्यात्मिक सगळे कार्यक्रम राबवत आहे. आज 25 वर्ष झाले. आता या 4-5 महिन्यामध्ये कर्नाटकातून प्रभू लक्ष्मण बेन्नाळे हा गणपतीचा कर्नाटकला इसम आहे आणि 25चा आपल्या हस्तकलागृह मंदिराच्या बांधकामाच्या निमित्ताने सुरू केले आणि मला वेळ मागण्यासाठी सगळे लोक एक नाही त्रास देतात. बाहेर निघायची सुद्धा मला सतत जर मी काही कोणचा त्रास केली तर तुला जिरे मागतो असं तर मी मागपूर आणवले जास्त असतात. त्या सुद्धा शिवपूजा करत असताना आत बसले आहे ट्रेन मागता शिवेनाथही म्हणतात. त्यावेळी 2 माझे भक्त आले आणि त्यामुळे मला त्या दिवशी असं एक नाही बरोबर त्यांचा त्रास मला सहन होत नाही. तुम्ही महाराजांच्या मला भीती नाही. मी काय करू या विचारात आहे. माझे एकदा मी पत्रकार परिषद सगळीकडे निवेदन दिले. कोणताही कायदा या सोलापूरमध्ये माझ्याशी कुणी पाठीशी बांधलं नाही. तरी मी सर्व लोकांना एक हात देते की रात्रीवर माझ्या 10 वाजता खर्चात तफावत आढळल्याने 3ही उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चामध्ये तफावत निर्माण झाल्यानं नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना नोटिसा बजावण्यात आल्या अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. 11 एप्रिलपर्यंत झालेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली. यावेळी निवडणूक खर्च तपासणी पथकाकडील रजिस्टर तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी 7,38,000 रुपयांचा खर्च सादर केला, तर रजिस्टरनुसार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारावर 43,30,000 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. डॉक्टर महास्वामी यांना 5,74,000 रुपये खर्च दाखवला आहे, तर निवडणूक कार्यालयाकडील रजिस्टरनुसार 26,30,000 रुपयांचा खर्च झाला आहे. ॲडव्होकेट आंबेडकर यांनी 3,70,000 रुपये खर्चाचा तपशील दिला आहे, पण निवडणूक कार्यालयाकडील रजिस्टरनुसार 19 लाख रुपयांचा खर्च झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे. राफेलचा मोठा डाग, तरीही मोदी म्हणतात एकही नाही डाग, फक्त शरद पवारांवर राग, पुन्हा ओबीसी कार्ड वापरून मतमाग, अकलूजची मोदींची सभा फेल. राष्ट्रवादीच्या गादीवर बसून
आमदार नामदार झालेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांना आणि पंढरीच्या पंतांना राष्ट्रवादीची गादी अचानकपणे रुतल्यामुळे या दोघांनी कमळाबाई बरोबर पुन्हा नवी राजकीय समीकरणे जोडली. केवळ माड्याच्या संजय शिंदेना नव्हे तर पवारांचे अस्तित्व कमी करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना अकलूजला पाचारण करावे लागले. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी सोडलेल्या मोहिते पाटलांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा घोर निराशा केली. या सभेत मोदींनी कृष्णा स्थिरीकरण या योजनेला नव्हे तर शब्दाला सुद्धा सोयीस्करपणे कट मारल्याने राष्ट्रवादी सोडून पळालेल्या मोहिते पाटलांची गोची झाल्याचे बोलले जात आहे. आपल्या 25 मिनिटाच्या भाषणात मोदींनी माड्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बारामती उमेदवार कांचन कोल यांना मते न मागता मोदींना मत द्या असे हुकुमशाहीचे शब्द उच्चारले असून ओबीसी कार्ड हातात घेऊन मोदी पुन्हा मला सत्ता द्या असे भावनिक आवाहन करताना अकलूज सभेत दिसले. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी पुन्हा शरद पवारांना टार्गेट केले असून कृषी मंत्री असताना पवारांनी सिंचनाची किती कामे केली असा प्रश्न विचारला. या भाषणादरम्यान मोदींनी सभेला आलेल्या नागरिकांना अनेक प्रश्न विचारले, परंतु नागरिक अबोल राहिले. याचाच अर्थ मोदींची अकलूजची सभा फेल गेली असे बोलले जात आहे. नुसत्या प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या मोदींना नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मोदींनी तात्काळ सभामंच सोडून अकलूजमधून काढता पाय घेतला. त्यांच्या सभेला झालेली गर्दी अकलूजकरांनी भाड्याने आणली होती काय असेही बोलले जात आहे. शहर पोलिसांनी 2500 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. शहरात 512 जणांकडे पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर सारखी शस्त्रे असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यातील 417 शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरातील शस्त्र परवानधारकांना आपली शस्त्रे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार बहुतांश नागरिकांनी आपले शस्त्र पोलिसांकडे जमा केले आहेत. त्यातील आवश्यक असणाऱ्या 85 जणांना सूट देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2019 पासून आतापर्यंत 2415 गुन्हेगारांवर शहर पोलिसांकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर 5 गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये स्थानबद्ध तर 23 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मतदानापूर्वी उमेदवार प्रतिनिधीसमोर मतदान यंत्राची चाचणी होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली असून मतदानापूर्वी सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्राचे मॉकपोल घेण्यात येणार आहे. दरम्यान मतदारांना एखाद्या केंद्रावर मतयंत्रात बिघाड झाल्यास अवघ्या 10 मिनिटात नवीन यंत्र बसवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वच 19-26 मतदान केंद्राचं सेटअप आणि पूर्वतयारी पूर्ण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी निरीक्षकांसमेत मतयंत्राची तपासणी होणार आहे. मतदान सुरू होण्याच्या तासभरापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राचं सील काढून सुमारे 50 मतदान चाचणीसाठी घेण्यात येणार आहेत. यंत्र क्लोज आणि रिझल्ट क्लिअर करून मते तपासणी आणि पडताळणीची खात्री करण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा ती यंत्रे 0वर आणून ठेवण्यात येणार आहेत. या संबंधीच्या सूचना केंद्रावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तातडीनं यंत्र बदलण्यासाठी 504 कंट्रोल युनिट राखीव ठेवण्यात आले आहेत. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली. भव्य शालेय वास्तू, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, व्यासंगी आणि अनुभवी गुरुजन वृंद, विविध स्पर्धा परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेची पायाभूत तयारी, वैयक्तिक मार्गदर्शनातून चिमणपाखरांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास, प्रशस्त क्रीडांगण, विविध खेळांचे प्रशिक्षण आणि योग साधना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती संदर्भात पालकांशी वेळोवेळी सुसंवाद, ग्रंथ संपदानी सुसज्ज ग्रंथालय, सात्विक आणि पौष्टिक आहाराचे भोजनालय, कुशाग्र बुद्धीला सकस आहार, गतिमंदांना आधार, 1ली ते 10वी डे बोर्डिंग आणि 4थी ते 10वी निवासी शाळांसाठी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखांकरता प्रवेशाचा शुभारंभ. प्रवेशासाठी संपर्क 96 57 83 34 64 99 70 33 19 25. RK लॉन्स मंगल कार्यालय 5 एकराच्या विस्तीर्ण पटांगणात आयुष्याच्या रेशीम गाठी बांधणार विश्व. अनगरकर परिवाराचे RK लॉन्स मंगल कार्यालय अनगर आणि मोहोळ तालुक्यातील आपल्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे
तुमच्या घरातील लग्न कार्य आता होणार दणक्यात. सनई वाजणार, बाशिंग डोलणार, हळद हसणार. तुमची लगीन घाई आता अविस्मरणीय होणार. कारण रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत आरके लॉन्स मंगल कार्यालय. एक नाही, दोन नाही, तर 5 एकराच्या विस्तीर्ण जागेत आरके लॉन्स मंगल कार्यालय, चिखली टॉवर जवळ, मोहोळ पुणे रोडवर, चिखली, तालुका मोहोळ. फोन 86 058 89 999 आणि 9011 034 863. लग्न, वाढदिवस, बारसे, सभा, कॉन्फरन्स, मीटिंग, मुंज, साखरपुडा, अरे कार्यक्रम कुठलाही असो, आपल्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार हॉलची सोय रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत एक परिपूर्ण मंगल कार्यालय. पुण्या मुंबईच्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा आता आपल्या आरके लॉन्स मंगल कार्यालयातच. वधूवरांसाठी आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेल्या सर्व सोयी नियुक्त रूम, रोड लगत आणि निसर्गरम्य परिसरात. आमची वैशिष्ट्ये लग्न पत्रिका छापण्यापासून वाटण्यापर्यंत सुद्धा पॅकेज उपलब्ध. गोराज मुहूर्तासाठी भव्य गार्डन लॉन्स, लग्नासाठी भव्य दिव्य हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल, स्वतंत्र पार्किंगची भव्य व्यवस्था. हळदी कार्यक्रमापासून वधूवर कार्यालय सोडेपर्यंतचे संपूर्ण पॅकेज उपलब्ध. 24 तास लाईट, 24 तास स्वच्छ पाणी, पिण्यासाठी RO चे स्वच्छ पाणी, वधूवरांसाठी स्वतंत्र हॉल सहित रूम, आधुनिक तंत्रज्ञानासह किचन रूम. मोहोळ पुणे रोडवर, चिखली टॉवर. घर पहावे बांधून असं म्हणतात ते खोटं नाही. आपल्या मनातलं आणि स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी सर्वांना परवडणारं असं भव्य 200 घरांचा गृहप्रकल्प सादर आहे. समर्थ श्री डेव्हलपरच्या गोपीनाथ नगर येथे 200 घरांचा भव्य प्रकल्प. स्वतंत्र 7/12 उतारा, एनेक्लेअर टायटल मंजूर लेआउट, बांधकाम परवाना, बँक कर्जाची सोय, पक्के रस्ते, पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईट्स, स्वतंत्र डीपी, ड्रेनेज लाईन, गार्डन, स्विमिंग टँक आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबातील कोणत्याही मुलाला अथवा मुलीस शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. गोपीनाथ नगर येथे सुसज्ज अशा शाळेची उभारणी. गोपीनाथ नगर मध्ये घर घेतलेल्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही मिळाला आहे. 6, 7, 8 लाखात आपल्या स्वप्नातलं घर साकार करण्याची सुवर्ण संधी. तेव्हा आजच आपलं घर साकार करण्यासाठी त्वरित संपर्क करा. संपर्क क्रमांक 77 41 0 77 411 आणि 98 60 84 84 71. पत्ता विठ्ठल कॉम्प्लेक्स, जुना पुणा नाकाजवळ, आंबेसेटर हॉलच्या समोर, सोलापूर. राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. छत्रपती राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून शाहू उद्यान कार्यालय कुमठा नाका येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडलं. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या, मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर एमआयच्या संस्थेच्या वतीने घेण्यात आलं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बाबासाहेबांची जयंती आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा एकच गोष्ट आपण लक्षात ठेवूया की बाबासाहेबांचे विचार हे आपल्या मनात पाहिजेत, आपल्या हृदयात पाहिजे. आणि बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी आपल्याला जे संविधान दिलं या देशात त्याच्यामध्ये एकच तत्त्व होतं आणि ते म्हणजे सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीला खंबीर ठेवण्याचं ते संविधान होतं. आणि म्हणून मी कळकळीची विनंती करते की ह्या लोकशाहीला जर धोका पोचत असेल तर आपण सगळ्या युवकांनी एकत्र येऊन जे सर्वधर्म समभावाच्या मार्गावर चालणारे विचार आहेत त्यांना साथ देणं महत्त्वाचं आहे. जर बाबासाहेबांच्या विचारांवर कोण काळीमा फासत असेल, जात, भेदभाव, धर्म ह्या गोष्टी करू तर त्यांना आपण त्यांची जागा दाखवायला पाहिजे. आणि सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष हेच त्यांचे मूळ तत्त्व होते आणि त्यालाच धरून आपण ह्या देशाचा आणि ह्या सोलापूरचा विकास केला.
हा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक शिवानंद पाटील, राम जाधव, कपिल निराळकर, रोहन काळे, विशाल पाटील, अभिजित रेळेकर, सत्यम गायकवाड, आकाश बंबेवाले, अनिल घटकांबळे, सागर सरवदे, विनोद गोपाळे, ऋतिक कसबे, परशुराम शिंदे, कपिल बेराळकर, भीमा शिंदे, अजय दुणगे, श्रीकांत गायकवाड, गणेश आडकी, सागर रेणके आदींसह संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 1900 मतदान केंद्रावर मतदान साहित्य रवाना झाले. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 18 रोजी मतदान होत असून बुधवारी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं. होम मैदान आणि परिसरात वाहनं उभी आहेत. मतदारसंघात 1926 मतदान केंद्रावर 18,50,000 मतदारांची सोय करण्यात आली आहे. यासाठी एकूण 12,045 कर्मचारी तर 500 वर वाहनं तैनात झाली आहेत. बुधवारी साहित्य घेऊन मतदान केंद्र टीम रवाना झाली होती. सोलापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल दाखल झाला आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाचं आहे. सोलापुरात मंगळवारपासूनच तापमानात थोडी घट झाली होती. मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देऊन वंचित मुलांना जलतरण प्रशिक्षण देण्याचा कैकाडी महाराज प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. राष्ट्रीय संत कैकाडी महाराज यांची जयंती गेल्या 8 वर्षापासून महाराणा पुतळा 7 रस्ता येथे साजरी केली जाते. जयंतीचं औचित्य साधून अनेक उपक्रम राबविले जातात. नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविले जातात. यंदा सामाजिक कार्याचा भाग म्हणून वंचित मुलांना जलतरण प्रशिक्षण देण्याचं प्रतिष्ठाननं ठरवलं असल्याचं मत विनायक साखरे यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी बोलताना विनायक साखरे म्हणाले, 8 वर्षांपासून आम्ही या संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम हाती घेतोय. 8 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही कुठल्याही सामाजिक संस्थेकडून कोणत्याही सामान्य नागरिकांकडून 1 रुपया देखील वर्गणी म्हणून घेतलेली नाही. सर्व खर्च आम्ही सर्व संस्थेचे सभासद म्हणून उचलतो आणि गेल्या 8 वर्षामध्ये एकदाही कुठल्याही जयंती उत्सवाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये डॉल्बी वगैरे लावून ध्वनी प्रदूषण करणे हे आम्हाला कोणालाही मान्य नाही. तर दत्तात्रय सणके यांनी बोलताना सांगितलं, राष्ट्रीय संत कैकाडी महाराज यांची 112वी जयंती महाराणा पुतळा 7 रस्ता येथे आम्ही साजरी करत आहोत. 20 तारखेला सायंकाळी 6 वाजता. तर या वर्षीचे सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही ज्या मुलांना ज्या सामाजिक घटकातील वंचित मुलं आहेत अशा वंचित मुलांना 2 वेळचं जेवण मिळत नाही अशा वंचित मुलांना प्रार्थना फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, प्रसाद मोहिते चालवतात. ती संस्था त्या मुलांना शिक्षण देण्याचं काम कार्य करत आहे. तर त्या मुलांना वंचित मुलांना त्यातील मोजके म्हणजे 10 मुलांना आम्ही यावर्षी जलतरण प्रशिक्षण देण्याचं कार्य आमच्या संस्थेकडून करणार. या प्रसंगी विक्रांत गायकवाड, उमेश गायकवाड, प्रेमराज कोपलवार, गणेश जाधव आदी उपस्थित होते. निर्भयपणे मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होत असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचा दिवस 18 एप्रिल आहे. 17 तारखेला रात्री म्हणजे उद्या सर्व मतदान पथकं आणि मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्रावर जातील. मतदानाची पूर्वतयारी करण्याकरता त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळी 7 पूर्वी म्हणजे साधारणतः 6 वाजता की मतदान यंत्र सुस्थितीत आहे. ज्या उमेदवाराबद्दलची पसंती आहे त्याला मतदान करण्याच्याबद्दलचा मॉकपोल म्हणजे अभिरूप मतदान हे उपस्थित जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, मतदान प्रतिनिधी आहेत, पोलिंग एजंट आहेत त्यांना दाखवण्याच्या सूचना मी सर्व केंद्राध्यक्ष व मतदान पथकाला दिलेल्या आहेत. माझी मतदान प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी ते मॉकपोल नीट पाहावा. मॉकपोल साधारणतः 6:45पर्यंत मॉकपोल संपेल आणि मॉकपोल संपल्यानंतर जे त्यामधलं जो प्रोटोकॉल त्या ठिकाणी दिलेला आहे की क्लोज बटन, रिझल्ट बटन आणि क्लिअर बटन म्हणजे त्या मतदान यंत्रातला सगळा डाटा जे अभिरूप मतदान केलेलं आहे तो त्याच्यातून काढून टाकण्याने प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात करण्याकरता जो प्रोटोकॉल आहे तो व्यवस्थितरित्या पाळला जातो का नाही हे पोलिंग एजंटने बघणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जी आहे
की सर्व मतदारांना विनंती आहे की आम्ही व्होटर स्लिप्स वाटप केलेले आहेत. मतदान केंद्रावर येताना आपल्याला जे निवडणुकीचे ओळखपत्र दिलेलं आहे त्या ओळखपत्र घेऊनच आपण मतदान केंद्रावर जावं किंवा निवडणूक आयोगानं इतर 11 पुरावे जे दिलेले आहेत त्या पुराव्यापैकी एक पुरावा देणं त्याने आवश्यक आहे. त्याच्यामध्ये विशेषतः आधार कार्ड सांगितलेलं आहे. जर त्याच्याकडं इपिक म्हणजे मतदान ओळखपत्र नसेल तर त्या पुराव्यापैकी घेऊन येऊनच आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी मतदान पथकाला दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आम्ही मतदानाच्या बद्दलची जागृती केलेली आहे. मतदानाची वेळ जी आहे ती सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 1926 मतदान केंद्र आहेत आणि त्याच्याकरता जे मतदान केंद्रावर प्रत्यक्ष वापरण्यापेक्षा व्यतिरिक्त असे 504 रिझर्व EVM मशीन्स आहेत आणि VVPAT मशीन्स आहेत. जर ते मॉकपोल करण्यापूर्वी जर काही बिघाड झाला तर त्याच्याकरता ते स्पेअर मशीन हे त्या ठिकाणी लावलं जाईल. मतदान सुरू असताना जर काही बिघाड झाला, विशेषतः कुठल्याही प्रकारचा कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमध्ये बिघाड होत नाही, परंतु कधीकधी जे आहे की VVPATमध्ये अतिशय उन्हामुळं किंवा जर त्या ठिकाणी मोठी लाईट जर त्याच्या VVPATवर लावली हॅलोजन लॅम्प्स वगैरे तर त्याच्यामध्ये प्रिंटिंग त्यामध्ये होत नाही. मात्र आम्ही सर्व मतदान केंद्राध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्या मतदान केंद्रामध्ये VVPATची अरेंजमेंट अशी करा की जेणेकरून कुठलीही हीट किंवा कुठलीही प्रखर अशी लाईट त्याच्यावर पडणार नाही. आणि जर समजा इन केस जर त्याच्यामध्ये जर हे VVPAT बिघडलं तर हे 504 जे स्पेअर जे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही झोनल ऑफिसरकडे 2-2 एक्स्ट्रा आम्ही VVPAT दिलेलं आहे. एका झोनल ऑफिसरकडे साधारणतः 8 ते 10 पोलिंग स्टेशन असतात, त्याच्यामुळे ते इमिजिएटली 10 मिनिटामध्ये त्या ठिकाणी येतील. मतदान केंद्राध्यक्षांना अशा सूचना दिलेल्या आहेत की ते जर काही बिघाड झाला तर कुठल्याही प्रकारे पॅनिक न होता, कुठल्याही प्रकारे गडबड न करता इमिजिएटली आपल्या सेक्टर ऑफिसरला सांगा, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरला सांगा. तर ह्या झोनल ऑफिसर व्यतिरिक्त आमच्याकडे जो रिझर्व्ह स्टाफ आहे त्या रिझर्व्ह मशीन्स आम्ही काही त्यांच्याकडे सुद्धा देणार आहोत. काही महसूल कर्मचारी जे आहेत मंडल अधिकारी त्यांच्याकडे देखील ठेवत आहोत. आणि ज्या ठिकाणी पोलिंग स्टेशन लोकेशन्स किंवा पोलिंग स्टेशनची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आम्ही रिझर्व्ह ठेवूया. कसल्याही परिस्थितीमध्ये मतदानाच्या यंत्रामध्ये बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था केली जाईल. मात्र त्यामध्ये मतदारांना माझं आव्हान आहे की त्याच्यामुळं मतदानामध्ये कुठलाही खंड पडत नाही. हे मतदान यंत्राचा बिघाड जो आहे ही टेक्निकल बाब आहे, तर कुठल्याही प्रकारची गडबड न करता आपण मतदान करावं असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. विजयसिंह मोहिते पाटलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना अखेर सुनावले. काँग्रेसवर केली मोदींनी घणाघाती टीका. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान. 1926 मतदान केंद्रावर 18,50,000 मतदार करणार मतदान. 500 वाहनासह 12,045 कर्मचाऱ्यांची करण्यात आली मतदान केंद्रावर नेमणूक. भगवान महावीर यांची शहर जिल्ह्यात जयंती उत्साहात झाली साजरी. समाज बांधवांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान महावीरांच्या प्रतिमेची काढण्यात आली मिरवणूक. आणि निर्भयपणे मतदान करण्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले मतदारांना आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.